ब्रह्मपुजारी म्हणजे तुमच्या पतिदेवाने तुम्हाला काय काय मामांच्या विषयीचे अनुभव सांगितले ते सांगा. आमचं तिने 6 वर्ष बकरी राखल्यावर आमचं तिने लगीन केलं. नाही पहिल्यापासून सांगा म्हणजे मामांनी तुम्हाला काय सांगितलं असणार मग ना. तेच की मग ते देवळ बांधताना पाया काढायला त्यासनी मौतूर करायला सांगितलं. बर सगळ्या लोकांनी सांगितलं हो. बर लोकांनी सांगितल्यावर हिने पायाचा पुजमान हिने केलं त्याच्यावर हे देवळ झालं. बर मग त्याच्यावर बकरी घेऊन गेलं काय तर आम्हाला घडणार अडचण येणार. मग ह्यालाच नाही अडचण कशाची आली. मामा उभा राहिलं नदीकडला उभा राहिल्यावर मामा नदीच्या पलीकडे गेलं आणि हिने अलीकडे राहिलं. पूर आला पाण्याचा तिकडे खालतीकडे जाताना. हां नद्या तकडल्या बारक्या येतात व मोठ्या तिकडे नदी. मग तू कसं येतोस मला बघायचं आहे. मामाला नदीने वाट दिली ह्याला कसं येतील नदी. मग ह्यानं काय चमत्कार केला ते ह्यासनी माहीत नव्हतं. ह्यासनी माहीत नव्हतं मग हिने काय केलं अलीकडेच उभं राहिलं. जातीचा धनगर असलास तर माझ्या खांडापाशी खांड आणून लावशील नाहीतर तसंच उभा राहशील. हिनसने मग राग आला की मला असं मामा का म्हणालाय म्हणून. मग हिने काय केलं एक 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 पाण्यात मेंढी नेऊन त्यांच्या खांडापाशी कसं नेले मेंढे त्याने असं धरून नेली हो. असं धरून मोठा सगळं धरून पाण्यात एक एक मेंढी नेली त्यांच्या खांडापाशी खांड उभा केलं. मग मामा म्हणला तो जातीचा खरा धनगर आहेस म्हणून पाठीवर हात मारला. मग त्यांच्या विश्वासही ठेवलं होती म्हणजे मामांच्या बरोबर ते बकरे घेऊन जात होते तिकडे खालतीकडे आणि खालतीकडे जात असताना नदीला पूर आला होता. पूर आला त्या ज्या वेळेला मामांना नदीनं भांग दिली त्यावेळी भांग दिल्यानंतर मामा पलीकडे गेले आणि मामा त्यांना हे इकडे अलीकडे ह्यांचा खांड अलीकडेच राहिला. तू कसा येतोस मला बघायचा आहे. मग हिने म्हटलं तुम्ही मामा तसंच थांबा मी कसं येतो तुम्ही तसंच बघत थांबा म्हटलं एक 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 मेंढी का नाही तिने त्यांच्यापाशी नेऊन सोडलं. सोडल्यावर जातीचा धनगर खरायस खीर म्हणून मग पाठीवर मामाने हात मारलं. मग वावराला मेंढर घेऊन आलं. ही घडलं तर त्याच नाही. मग त्याच्यावर संकट काहीतरी येणारच की हो. रानात राहिले म्हणजे संकट येणारच की. असं करत करत अनेकदा संकट आलं त्यासनी. चोरीला 2 बकरं गेलं केव्हा रानातच गेलं. मग सत्यवाचन आमचं भांडण लागलं तर मग ती काय म्हणणार माझी मेंढरं आहेत माझ्या दादल्याची मेंढरं आहेत. हे समाधीनंतर होय समाधीच्या 3 वर्ष भांडण होतं हे समाधीच्या नंतर ना. होय मग 3 वर्ष समाधी घेतल्यावर तिला पाहिजे ती मेंढर. समाधी घेतल्यानंतर सुद्धा कारभारी म्हणून भरमा होतच तेव्हा तिने ती बॉट करून दावतच होती. तुम्ही होता त्यावेळेला बकरा. होय मग ती जप्ती आणली तिनं वरनं जप्त आणली मेंढर दे ना ती पंच जप्ती आणली ही जी भडगावची माणसं तर लई होती तिथं तवा बकऱ्यात. होय हिराब सावकर कलाप सावकर होय हेडग्या सोलापुऱ्या रेगड्या ही माणसं लई दमल्यात त्या देवाच्या बकऱ्या सगळं. मग ते तसं करत करत का नाही हिने काय केलं आज जप्ती आल्या म्हणून एवढ्या बारक्या मुलांसकट सांगितलंय बडगावात जप्ती आल्या म्हणून कोणाला सांगितलं नाही कोण. आणि 3 दिवस सामानगड आहे का नाही सामानगड बडगावच्या मोर त्या सामानगडात मेंढर घातली आणि बिराड गुडी कुत्री एका घरात घातली. जप्ती फिरून 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 कट्टाळून गेली गेल्यावर मग निकाल कसा लागायचा आता ह्याचा. निकाल लागायचा म्हटल्यावर हिने बाजारात गेलं तर गडिंगलच्या बाजारात गेल्यावर सत्यवा होती गाडीत होती की सत्यवा पोलीस घेऊन गेली व त्याशी धरायचं होतं नाही ह्याच्या नावनं केलंय म्हणून. कारभार सगळा ह्यो करायला जातीचा धनगर मला सामील होईना लिंगाड्याशी सामील व्हायला असं म्हणणार होती. माझ्या दादल्याची उत्पन्न मला खाऊ देणार लिंगाड्याच्या नादाला ह्यो कशाला लागलाय. आमचं जरा रागात मास होतं त्यांचं नातं होतं आमचं सत्यवाकडे म्हणजे नातं होतच. सोना केलेले की नाही आमच्या मावळणीची लेख सोना मावळणीची लेख दादूची बायको दादूची बायको चुलत मावळणीची लेख ती चिपरीची. तुमच्या मावळणीची म्हणजे काय क्लिअर सांगा. भागूबाई मावळणी बावळ म्हणजे आत्ती हो आत्ती आमच्या आत्तीची चुलत बनती होय जी सोनाची आई भागूबाई काय. मग ती जरा नातं असून बी भागूबाई म्हणजे भीमा मामांची बायको काय नाही भीमा मामाची बायको. भागूबाई म्हणजे कोण सांगा मला. आता हे बघा भागूबाई तिने लेख दिली सोनाबाई दादूला पुतण्याला दिली. पुतण्याचा लोक रामा मग त्याला पण 4 पोरीच रामाला पण रामा देवळात होताच की थोड्या दिवस होता का नाही आता मागे आता काय परवा वारलाय. मग असं करत करत का नाही हिंदी बाजारला गेलं गडिंगडच्या बाजारला गेल्यावर सत्यवा गाडीत होती ती हिने बघितलं होतं. त्यावेळी बकरी कुठे होती बकरे ह्याला होती भडगावला सामानगडला काय भडगावला होती. मग ती हिने काय केलं गडिंगडच्या बाजारला गेलं
बाजारात गेल्यावर सत्यवा गाडीत होती, हिने बघितलं नव्हतं म्हटलं बोटानं दावली, ह्याच्या हातात कारभार दिलाय म्हणली, ह्योच कारभारी झालाय म्हणली आणि ह्यो माझ्या रक्तामासातला असून लिंगाडेशने सामील झालाय म्हणाली. म्हणजे पंचाशनी सत्यबाई म्हणाले पंचाशनी सामील झाला ह्यो. 5 केस तर ह्यातले नेणारच म्हणणार होवापा बी होता वा तिचा सत्यवाचा भाऊ होवापा मेथक्याचा ते पण तवा होताच. मग हिने काय म्हणणार 5 केस नवा 1 केस तुला देणार नाही, बावाचा मठ बांधायचा आहे, तुला बी नाही ना आम्हाला बी नाही, या बावाचा वाढ करायचा आहे, तो आम्ही काही करला नेत नाही, ह्याचा वाढ करायचा असं हिने म्हणणार पंच. आता आई पंच. मग असं करत करत हिने बाजारला गेल्यावर बघ ह्या पंच आपल्या आपल्या गावात याच काय माहिती हे गडिंगलच्या बाजारला गेलाय आणि ह्याला धरून नेणार आहे, ते काय सारखं धरून बसणार आहेत पंच तरी आपल्या घरला जाणार की संसार प्रत्येकच आहे. मग तिने गेल्यावर तिने बोटान दावली, धरलं पोलिसांनी बाजारला गेल्यावर. धरल्यावर मग मुसऱ्याचं दुकान मोठं आहे, तुम्हाला माहित पण माहित आहे का मुसऱ्याचं आहे का. मग ते बाजारच्या पिशव्या पोती पायतान तुटलेली होती पोरांची, ती एका पोत्यात होती आणि यशल तेलाचं डाळीचं आमटीला डाळ आणायला गेली ती एका पोत्यात होतं. ती पाठीला लावलेलं होतं तसंच. मी येतो महाराज, मी काही यायला नाही म्हणत नाही, पोलिसांनी हिनी म्हटलं मी काही यायला नाही म्हणत नाही, तुम्ही काही मला जबरदस्ती करत नाही सा, मी येणार म्हटलं. त्या मुसळ्याच्या दुकानात टच करायसाठी मुसळ्याला सांगायसाठी गेले, मुसळ्याला सांगायसाठी गेले. म्हणजे तेव्हा फोन बिन काय नव्हतं, कुणाला काय सांगायचं. मग त्यावेळी पोलीस बरोबर गेले का नाही पोलीस साईडला झालं की तर असं होतं दुकान. मग साईडला आल्या तर सांगितलं मुसळ्याला असं मला न्यायला आल्यात आणि मी काय करू, जा की म्हण, मी जाणार आहे म्हणाला. असं 3 वर्ष झालं उजत आहे म्हटलं, मला काय करतात करून त्या देवासाठी, मी जाणार आहे म्हटलं. आणि गेल्यावर मुसळ्यानं काय केला, आवरणाला भडगावला कापशीला सगळ्या माणसांनी तेव्हा काय फोन नव्हतं, सांगितलं कसं सांगितलं ती बी मामालाच माहिती. मग 12ला नेल्यालं, संध्याकाळी 5:30ला 80 लोक कचेरीच्या दारात जाऊन बसले. कुठल्या गडिंगलच्या कचेरीच्या दारात जाऊन बसलं. ह्या जर माणसाला तुम्ही नाही बाहेर काढलासा तर 1000 मेंढरं, 500 शेरडं, 11 गोडी, 7 कुत्री होती तेव्हा काही एवढी मेंढरं नव्हती, 1000च होती मेंढर. 1000 मेंढरं, 7 गुढी, 7 कुत्रे आणि 11 गुढी आणि 500 शेरड होती. ही आता बोलल्याला माणूस शेरडाकडेच होता, 500 शेरड एकटाच राखत होता कल वसंत आल्याला. आणि मग ती माणसं गेली की तर ह्या माणसाला नाही तुम्ही बाहेर काढला सा, आम्हाला सगळ्याशी आत घालायचं, त्याला एकट्याला का घातलायचं. आणि ही जनता उपाशी राहणार, उद्या जनता ही मामाची उपाशी राहणार. ते मोर झाडं ठरवल्याशिवाय झाडं तोडायला हुकूम कोणाचा नव्हता. 5 रुपये का नाही त्या झाडाला देणारच, कडावा करायला. मग पाठीमागला यांच्यासाठी पोरं जाणार. आणि ह्यांच्या ज्याना कुंडकीकर तुम्हाला माहित असेल, ज्याना कुंडकीकर आणि कापशीचा अर्जुन मामा संकट असणार तकडल्या मुलकाला गेल्या. मग तिने संकट हे 3 जण जाणार व झाडं ठरवायला. मग ती पाठीमागने हिने तोडून मग ती तत्न काढून ह्यासने आणलं कचेरीतनं, काढून आणलं. बी सत्यवा काय ऐकणं, सत्यवा काढून आणलं. यासने बघितले म्हणजे हात बोट काचून धुळा माती उधळायची बाई नको काय. होय, तू का त्यात सामील झालायस म्हणून, लिंगाडेशने का सामील झालायस, तुम्ही बघितलं स्वतः. होय, आणि त्यासने सामीलच का झालायस तू एवढंच म्हणणार. ती माझी उत्पन्न मी घेऊन जाणार ओवापाकडे. त्यांची बी मेंढर होती हवाल बंकापूरला, ओवापाची 500 मेंढर होती तेव्हा. मग झालं. मग तसं करत करत का नाही सत्यवाला नेलं विचारायला. सत्यवा आली आदमापुरात, ह्याला काय करायचं म्हणून. तुला एक बाई ठेवतो शेवला, तुझ्या देव समाधी घेतलाय आणि देवाची बायको आहे म्हणतील, तुझं दर्शन घेतील, तुला त्याचं पुण्य घडेल. आणि एक शेवला तुला लुगडं धुवायला बाई ठेवतो आम्ही, खरं तू इथनं जाऊ नको म्हणतो. कोण म्हटलं, पंच म्हणतो तो. ही म्हणणार नाही नाही माझी मेंढर घेऊन मी जाणार.